सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधनी, उभय लोके कीर्ती जेणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू ज्यांनी जडजीवांचा उद्धार करण्यासाठी पंचम वेदरूपी गाथा निर्माण केला, लिहिला. अखंड शांतता त्यांच्या जीवनामध्ये से हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे, देवनिवासी असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा नामपर प्रकरणातील नामाचे महत्व सांगणारा उत्कृष्ट आणि गोड असा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सुरुवातीला सत्य साच खरे असं वर्णन करतात. तर सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजे सत्य. हेही जरी खरे असेल परंतु या तीनही शब्दांद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपणाला या तीनही शब्दांचा स्पष्टपणे माहिती देऊन उल्लेख करतात. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या नामधारकाची सर्व बंधने तुटतात आणि सर्व बंधने तुटल्यानंतर त्याला लाभ होतो, म्हणजे त्याची लाभ उठावती असा जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये उल्लेख करतात. आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या नामधारकाचा स्वभाव भोळा असला पाहिजे, म्हणजे भाव असला पाहिजे. आणि मग त्या भावाने आणि प्रेमानेच त्या भगवंताला आपण वश करू शकतो, प्राप्त करू शकतो. आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या नामधारकाचा स्वभाव भोळा असला पाहिजे. आणि मग भोळा असल्यानंतर त्या नामस्मरणाच्या जोरावर त्या भोळा भक्त नामधारकाचा अधिकार एवढा काही त्याला प्राप्त होतो की तो कळीकाळाला सहज जिंकतो, तो मृत्यूला आपल्या मुठीमध्ये जप्त करून ठेवू शकतो. असा या अभंगामधून सरळ सरळ भाव तुकोबाराय व्यक्त करतात. अभंगाला चिंतन करण्यापूर्वी कीर्तनकाराचा एक दंडक आहे, नवे नवे तर नियम आहे. की चालू असलेल्या कार्यक्रमाविषयी अल्पसा असा परिहार द्यायचा. तो असा की चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह निमगाव सावा घोडेमाळा या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि हा सप्ताह सर्व गणेश मंडळातील आयोजक नियोजक मंडळींनी विशेषतः माझ्यावर बंधूप्रमाणे प्रेम करणारे हरिभक्त परायण विजय महाराज खाडे यांच्या मार्फत माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा आहे. तर पामर एवढ्या करता म्हणतो की तुम्ही सर्वांनी मला याच्या अगोदर पाहिलेलं आहे, नाही पाहिलं असं कोणीच नाही, परंतु मला वेगळ्या जागेवर उभं असलेलं पाहिलेलं आहे तुम्ही. तिथून इथपर्यंत जो काही प्रवास झालेला आहे माझा, ज्या काही गाडीमध्ये मला कोणी बसवलं असेल ते माझे आदरणीय हरिभक्त परायण विजय महाराज खाडे आणि आपण मळ्यातील मंडळातील सर्वच तरुण मंडळी यांच्याद्वारे माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. मला जसं जसं काही जमेल तसं तसं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही गोड मानून घ्यायचंय एवढी कळकळीची आणि हळहळीची विनंती करतोय. पुन्हा एकदा सांगतो, मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे नवीन काहीच नाही तुम्हा लोकांना. तर मला बोलता कसं येईल हे तुम्ही सारेजण पाहणार आहेतच. तर असं मला तुमच्याकडून काही मदत हवी आहे, काही सहभाग हवा आहे. आता तुम्ही म्हणणार हा तर रोजच येतोय आणि आता एक तास झालाय, हा कशाची मदत मागतोय? तर मदत माझ्यासाठीच नाही तर विश्व माऊली ज्ञानोबाराय सांगतात, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगी. तर ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण होईल त्या त्या वेळेस ज्याला दोन हात आणि एक मुख भगवंताने दिले असं ज्याला वाटतं तोच मनुष्य नामस्मरण करू शकते. आता इथं आल्यानंतर तर काय वादच नाही, तो नामस्मरण करणारच आहे. कारण एकाने टाळी वाजवली
दुसरा वाजवणाराची. म्हणून ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण होईल त्या त्यावेळेस मुखाने गोड असं त्या भगवंताचं भजन करायचे. जगद्गुरु तुकोबाराय आपणा सामान्य जीवांच्या पायाला हात जोडून एक विनंती करतात. तर काय? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये जाऊन सांगतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तर हा सुख सोहळा जो आहे तो फक्त पृथ्वी तळावरच आपणाला उपभोगायला भेटतो. आणि मग इथं आल्यानंतरही जर आपण ते गोड असं त्या भगवंताचं नामचिंतन जर केलं नाही तर आपल्या एवढा दुसरा कोणी अभागी ठरणार नाही. म्हणून पृथ्वी तळावरच हा सुख सोहळा आपल्याला उपभोगायला भेटतोय. म्हणून ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्यावेळेस आपण विठ्ठल विठ्ठल असं भजन करायचं आहे. अगदी आज पावसाला सुद्धा वाटलं चला याचं काहीतरी व्यवस्थित सगळ्यांना थोडंसं ऐकायला भेटू द्यावं म्हणून पावसाने सुद्धा माझं स्वागतच केलेलं नाही म्हटलं तरी. आणि आपल्याकडं सुखाची देवता आहे, दुःख हरण करणारी देवता पाठीमागे असल्यामुळे आपल्याला काही चिंताच नाही. सर्वांनी ताट पोझिशन मध्ये बसायचं आहे. सर्वांनी ताट अशा पोझिशन मध्ये बसायचं आहे. कारण विठ्ठल विठ्ठल असं भजन केव्हा होईल हे सांगता येणार नाही. कमीत कमी आजच्या कीर्तनात तरी नाही. महाराज विठ्ठल तर या ठिकाणी आपण सर्वजण मानव देहामध्ये आलेलो आहोत आणि सर्वजण अगदी गोड असं त्या भगवंताचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी मला गायनाची सुंदर अशी साथ भेटलेली आहे. त्यामध्ये ते हरिभक्तपरायण गणेश महाराज देशमुख, माझ्याकडे एक बेलकर सुद्धा आहे म्हणून मला तिथं थोडं कन्फ्युजन झालं. तर गणेश महाराज देशमुख, बाबू महाराज बनकर आणि ज्यांचं आम्ही श्रवण करायचं तेच आमच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभे आहेत. ते माझे पितृत्व, माझे पितृ प्रेम करणारे भागाजी महाराज गाडगे, पांडुरंग महाराज चव्हाण, नानांनी तर खरोखर खालीच बसायला पाहिजे होतं आज, पण त्यांना पण असं वाटलं बघताना नवीन आहे. सिद्धेश महाराज, विजय महाराज खाडे, विजय महाराज गाडगे, हे घोडे बाबा विनेकरी आणि मृदुंगाची गोड अशी साथी रोहन महाराज खाडे आणि हार्मोनियाचार्य बाळू महाराज कोडे. तर त्या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम जिनं अगदी दुग्ध शर्करा योग म्हणायला काही हरकत नाही. दुग्ध शर्करा योग आमचेच अंबिका साऊंड स्पीकरचे विठ्ठल शेठ डुकरे यांची ही गोड सिस्टीम या ठिकाणी दरवर्षीच असते. त्याच्यामुळं त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि माझ्या माहितीनुसार या एवढ्या सुंदर वातावरणाचं मी 2 ओळीमध्ये वर्णन करतो. दुष्ट लागण्या जोगी सारी ही घर सर्वांची असे निराळी, काल बोटे कुठे नसे स्वर्ग या पुढे फिका पडे, स्वर्ग या पुढे फिका पडे. तर स्वर्ग सुद्धा यापुढे फिका पडणार आहे. कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी व्हावा जन्म, Hare
वैष्णव ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी लीन होऊन आपण देवरूप श्रोतजनांना अभिवादन करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करीत आहे. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागणी अहो स्वामी तुझ्या देवा. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी. जगद्गुरु तुकोबाराय सुरुवातीलाच सत्य साच खरे असा शब्द वापरतात. आता किती छोटा मुलगा असेल तरी या तीनही शब्दांचा अर्थ तो सांगू शकेल. कारण सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजे सत्य. पण हेही जरी एकाच अर्थाचे तीन शब्द असतील तरी जगद्गुरु तुकोबाराय या तीनही शब्दांद्वारे आपणाला वेगवेगळे मुद्दे मांडून देऊन ते त्या देवाचं नाम किती सत्य साच खरं आहे हे आपल्याला दृष्टांतानिशी पटवून देतात. आता सत्य म्हणजे साच म्हणजे खरे आणि खरे म्हणजे सत्य हे एकाच अर्थाचे तीन शब्द आहेत. तर देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. तर देश अवच्छेदकाने आपण जर त्या भगवंताचं नाम किती सत्य आहे हे जर आपण पाहिलं तर एखादा मनुष्य आपल्या देहाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा नव्हे तर इहलोकाचा त्याग करू शकतो, परंतु आकाशाचा त्याग करू शकत नाही. कारण विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी एका ठिकाणी सांगितलं आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची ताड गगनाहुनी वाढ देशवच्छेदकाने जर आपण पाहिलं तर त्या भगवान परमात्म्याचं नाम हे जे आहे ते आकाशापेक्षाही व्यापक आहे. म्हणून देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. तर आता काळ अवच्छेदकाने त्या भगवान परमात्म्याचं नाम किती सत्य आहे हे आपण पाहू. तर आताचे जे पंतप्रधान जे आहेत हे 50 वर्षापूर्वी होते का? नाही. 50 वर्षानंतर असतील का? नाही. तर सृष्टीचा नियमच आहे एखादी वस्तू आता असेल तर 50 वर्षानंतर नसेल. तर काळ अवच्छेदकाने सुद्धा पाहिलं तर भगवान परमात्म्याचं नाव जे आहे ते व्यापक आहे, सत्य आहे, साच आहे आणि ते खरं आहे. तर आता वस्तू अवच्छेदकाने आपण त्या भगवान परमात्म्याचं नाव किती सत्य साच खरे आहे हे आपण दृष्टांतांशी पाहू. तर त्या भगवान परमात्म्याचं नाव हे सर्व वस्तूत सत्य आहे. म्हणजे ते देशातही खरे आहे, काळातही सत्य आहे आणि सर्व वस्तूतही साच असं आहे. तर वस्तूत भगवान परमात्म्याचं नाम साच कसं आहे तर छोटासा भक्त प्रल्हाद, अगदी 4-5 वर्षाचा भक्त प्रल्हाद, काळ सारावा चिंतने या न्यायाने त्याला जेवढा काय काळ भेटला, जेवढा काय वेळ भेटला तो त्याने त्या भगवत चिंतनामध्ये त्याने तो व्यतीत घातला. तो त्यांनी ते काळ भगवत चिंतनामध्ये घातला. तर असाच एक दिवस तो छोटासा भक्त प्रल्हाद त्या नारायणाचं, त्या भगवंताचं नामस्मरण करत बसला होता. नारायण नारायण
होता. आता त्याचा जो बाप आहे तो तुम्हाला माहितीच आहे, त्याची अदाकारी, त्याचं पात्र कसं आहे, हिरण्यकश्यपू. एक दिवस तो छोटासा भक्त प्रल्हाद हा त्या नारायणाचं नामस्मरण करत बसला होता आणि मग माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या देशामध्ये कोण घेतो तर स्वतःचाच पोटचा मुलगा घेतो. हा त्याला राग आला आणि एवढा ऐकून तो त्या छोट्याशा भक्त प्रल्हादाकडे असा रागाने वेशाने जोशाने ताड 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 करत आला. तर तेथे नारायण असं नामस्मरण करत बसला असताना तो जो हिरण्यकशिपू आहे तो छोट्याशा भक्त प्रल्हादाजवळ आल्यानंतर त्याला विचारलं, काय तुझं हे सारखं नारायण नारायण चाललेलं असतं म्हणे, तुला खायची सुद्धा नाही प्यायची सुद्धा नाही, सारखं असा नारायण नारायण करतो, एवढं नारायण नारायण केल्यास तर तुला तो दिसला का, तुला तो भेटला का? तर त्यालाही उत्तर त्या छोट्याशा भक्त प्रल्हादाने दिलं, तर माझा देव कुठे नाही, तर माझा देव सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी प्रल्हादाने त्याच्या बापाला सांगितलं की माझा नारायण माझा भगवान कुठे नाही, असं नाही. तर त्या हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला विचारलं का तुझा नारायण मग ह्या खांबामध्ये सुद्धा आहे का? तर त्यांनी निर्भीडपणे असं उत्तर दिलं, नाना प्रत्यक्षात नरसिंह रूपामध्ये भगवान प्रगट झाले आणि ते सर्व वस्तूमध्ये भगवान आहे, भगवंत आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. आता तुम्ही बसलेले सर्व मंडळी एवढे हुशार आहात, चांगल्या चांगल्यांचं ऐकलेलं आहे. मग आता भगवान परमात्मा खांबामध्ये आहे हे सत्य, परंतु त्या भगवान परमात्म्याचं नाम वस्तूमध्ये कसं असेल बरं? तर यालाही आमचे संत त्या ठिकाणी कमी ठरले नाही, तर ते म्हणजे संत जनाबाईच्या गोवऱ्या. तर संत जनाबाईचा महिमा ऐकून काशीहून कबीर महाराज थेट पंढरपूरला संत जनाबाईकडे आले. संत जनाबाईचा महिमा थेट काशीपर्यंत कसा काय पोहोचला हे ऐकून कबीर महाराज पंढरपूरला संत जनाबाईंना भेटण्यासाठी आले. बरं, भेटण्यासाठी आल्यानंतर संत जनाबाई ज्या आहेत ह्या गोऱ्या वेचण्यासाठी नदीकाठी गेलेल्या आहेत. संत कबीर महाराज हे नदीकाठी संत जनाबाईंना भेटण्यासाठी गेले. तिथे जाऊन पाहतात तर प्रकार काय त्यांना वेगळाच दिसला. तर त्या 4-5 बायका आणि संत जनाबाई यांच्यामध्ये अगदी अशी जोराची कडाक्याची भांडणं चाललेली होती. तर आता भांडणं कशावरून चाललेली होती, तर ती भांडणं त्या गोऱ्यांवरून चाललेली होती. त्या बायका म्हणायच्या की हिने आमच्या गोऱ्या चोरल्या, तर आमच्या गोऱ्या चोरल्या असा आरोप संत जनाबाईवर त्या इतर त्या 4-5 बायका होत्या त्या करत होत्या. तर त्या जनाबाईंच्या गोऱ्यांचा ढीग जास्त का दिसत होता, तर त्या इतर बायकांना त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काही माहित नव्हती. कारण अखिलकोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा साक्षात जनाबाईला गोऱ्या वेचू लागत होते, म्हणून जनाबाईच्या गोऱ्यांचा ढीग हा मोठा दिसत होता. तर याच्यावरून त्यांच्यात भांडणं चाललेली असताना संत कबीर महाराज म्हटले, त्यांना एक दचक निर्माण झाली, एक कन्फ्युजन निर्माण झालं. काय साधी ही महिला ही गोऱ्यांवरून भांडते आणि हिचा महिमा थेट काशीपर्यंत कसं काय पोचला? बरं, याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते परतीचा प्रवास करू लागले. तेवढ्यात जनाबाईंची नजर कबीर महाराजांकडे गेली आणि कबीर महाराजांना संत जनाबाई बोलू लागल्या की महाराज थांबा,
तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, बरं आता भेटायचं की नाही भेटायचं हा तो तुमचा प्रश्न आहे, परंतु इथे आले आहात तर आमचं एवढं भांडण मिटून जा. तर कबीर महाराज म्हटले तुमच्या भांडणाचा प्रकार काही वेगळा आहे, मला तुमचं भांडण काही मिटवता येणार नाही. तर भांडण कसं मिटवायचं हाही प्रकार संत जनाबाईंनी कबीर महाराजांना सांगितला. तर काय करायचं, सर्व गोऱ्या एकत्र करा. सर्व गोऱ्या एकत्र केल्यानंतर जी गौरी विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करेल ती गौरी माझी मला द्यायची, आणि जी गौरी विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करणार नाही ती गौरी त्या इतर बायकांना देऊन टाकायची. विठ्ठल असा प्रकार झाला. सर्व गौऱ्या एकत्र करण्यात आल्या आणि कबीर महाराज ज्या गौरीला कान लावले तीच गौरी विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करू लागली. म्हणजे संत जनाबाईंच्या गौऱ्यांच्या सानिध्यामध्ये त्या इतर बायकांच्या गौऱ्या आल्या. म्हणजे निर्जीव वस्तू सुद्धा नामस्मरण करू शकते. तर अशा अधिकार संपन्न असणाऱ्या संतांच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलो, आपण गेलो तर आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तर या ठिकाणी निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम आहे, असतं असं या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय 3 वेळा हा उल्लेख करतात, परंतु आणखी एका ठिकाणी उल्लेख करतात. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल परमात्म्याचं नाम हे सर्व वस्तूमध्ये सत्य साच आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आपण जो काही संसार पाहतो, अगदी ब्रह्मदेवापासून तर गवताच्या काडीपर्यंत जो काही संसार आपण पाहतो तो खोटा आहे, लटिका आहे. उपमा देतात. तर सत्य काय आहे, तर ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी सत्य साच खरे असं वर्णन याद्वारे करतात. तर अभंगाचं पहिलं चरण सत्य साच खरे खरे सत्य साच खरे
येणे तुटती बंधने तुटती बंधने, येणे तुटती बंधने. नाम विठोबाचे म्हणे, नाम विठोबाचे म्हणे, नाम विठोबाचे म्हणे. येणे तुटती बंधने, येणे तुटती गायकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. गणेश महाराज छान पहिलं प्रमाण अगदी छान गायले भारतांनी. तर जगद्गुरु तुकोबाराय सत्य साचे खरे हे या ठिकाणी आपल्याला पटवून दिले, आपल्याला सिद्ध केले. विठ्ठल विठ्ठल तर प्रामुख्याने आता ह्या भगवंताचं नाम सत्य साच खरे हे पटलेलं आहे, परंतु ते बरं कसं आहे तर प्रामुख्याने या ठिकाणी 4 प्रकार पडतात. काही गोष्टी खऱ्या असतात, काही बऱ्या नसतात. काही गोष्टी बऱ्या असतात, काही खऱ्या नसतात. काही गोष्टी खऱ्याही नसतात, बऱ्याही नसतात. आणि काही बऱ्याही आहेत आणि खऱ्या आहेत, म्हणजेच ते भगवंताचं नाम. तर सुरुवातीला आपण पाहू. काही गोष्टी खऱ्या असतात, काही बऱ्या नसतात. तर साप पाहिलाय का सर्वांनी? साप दिसायला कसा आहे? खरा आहे, परंतु बरा आहे का? आता पाठीमागून जर इकडे आला, येणार निश्चित नाही, पण जर आला तर एखाद्याला चावला तर त्याचं रामनाम सुद्धा सत्य होऊ शकतं. म्हणजे साप दिसायला खरा आहे, परंतु तो बरा नाही. आता काही गोष्टी बऱ्या आहेत, त्या खऱ्या नाही. एक चित्रपट होऊन गेला, ते 2 जण पळून लग्न करतात आणि ते काय झिंगाट काय ते कोणता चित्रपट आहे? जागेवर आहे तुम्ही सगळे. तर कुठल्याही कार्यक्रमाची सैराटची सुरुवात झाल्याशिवाय तो कार्यक्रम पार पडतच नाही. उदाहरणार्थ वरातीचा. तर अशीच एक लहान असणारी मुलगी टॉकीज मधून तो सैराट चित्रपट पाहून घरी आली आणि घरी आल्यानंतर तिच्या बापाला म्हणू लागली, पप्पा मी काय नाही आज सैराट चित्रपट पाहिलाय आणि त्या सैराट चित्रपटामध्ये ती आरची आहे ना, तिने छान अशी बुलेट चालवली आहे. मग तिनं बुलेट चालवली, मग मी बुलेट का चालू शकणार नाही? मग मला आता बुलेट आत्ताच्या आता पाहिजे म्हणजे पाहिजे. वा, बड्या बापाची मुलगी होती. आपल्या जनरली भाषेत सांगतो, गण समजून सांगितलं, पण तिनं काय ऐकलं नाही. आता बड्या बापाची मुलगी असल्यानंतर नारायणगावला बाप गेला. एनफिल्ड शोरूम मधून लगेचच 2 तासात बुलेट घरी घेऊन आला. आता बुलेटच्या वेळेस घरी घेऊन आल्यानंतर पहिला कार्यक्रम काय असतो? पूजा करायची. आणि दुसरा कार्यक्रम कोणता? ज्याच्यासाठी आणले त्याने चक्कर मारायची, राऊंड मारायची. तर ती लुकडीशी छोटीशी असणारी मुलगी ती बुलेट चालवायला गेली. आता माझ्या अंदाजाने सर्व बाईक मध्ये बुलेटचं वजन कमी का? सगळ्या बाईक मध्ये बुलेटचं वजन ज्यादा आहे. तर त्या मुलीने ती कल्पनाही करायला नव्हती पाहिजे, परंतु तिने ती केली. म्हणजे व्यसनाने फॅशन करायचं नाही, ह्याच्यावर बोलायचं आपल्याला. तर ती बुलेटची चक्कर मारण्यासाठी ती मुलगी ती बुलेट चालू केल्यानंतर एक 4-5 फुटापर्यंत गेल्यानंतर ती बुलेटवरून ती पडली. बरं, ती बुलेटवरून पडली. आता सैराट चित्रपटामध्ये आरचीची बुलेट बंद पडली त्यावेळेस चालू करून द्यायला कोण होतं तिथं? मग हिची बुलेट पडल्यानंतर हिला कोणी उचलू लागायला चालू करून द्यायला आहे का कोणी? म्हणजे चित्रपटाचं अनुकरण केलं नाही पाहिजे. चित्रपट हा आपल्यासाठी फक्त एक ते स्टोरी शूट करून इमेजिंग आपल्याला ते दिसायला पाहायला बरं असतं म्हणून ते पाहायचं असतं, ते खरं काहीच नसतं. असंच एका मुलाने काहीतरी मी वेगळी फॅशन करणार म्हणून काय केलं, पाठीमागून गुंड्या असणारा शर्ट शिवला. आता शर्टाला गुंड्या कुठून असतात, पण त्याने एक वेगळी काहीतरी फॅशन करायची म्हणून पाठीमागून गुंड्या असणारा शर्ट शिवला. त्याचे मित्र म्हणू लागले, अरे तू काय असं करतो, पाठीमागून गुंड्या असणारा शर्ट कुठं असतो का? नाही म्हटलं, मी वेगळं काहीतरी करणार आहे. बरं, त्यांनी पाठीमागून असणारा
गुंड्यांचा शर्ट शिवला आणि त्याच्या आईनं त्याला एक शेजारच्या गावामधून काहीतरी एक छोटस काम करण्यासाठी त्याला पाठवलं. आता तो ते काम करण्यासाठी त्या शेजारच्या गावामध्ये गेल्यानंतर जाता जाता आता आपल्या भागात आदरणीय पवार साहेबांनी चांगले रस्ते केलेत, तो अगदी सोडून, परंतु काही काही भागांमध्ये खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. तर वेळ सकाळची होती, अगदी सकाळी 6-6:30ची वेळ होती आणि तो त्या रस्त्याने गाडी चालवत होता. आता एका खड्ड्यामध्ये गेल्यानंतर त्याची गाडी उलटी झाली. आता गाडी उलटी झाल्यानंतर तो असा पालथा पडला. पालथा पडल्यानंतर त्याची मान खाली झाली आणि पाठ वर आली आणि त्याच रस्त्याने एक शेतकरी दादा शेतात पाणी भरण्यासाठी सकाळी सकाळी, आता धारणीमा असल्यामुळं सकाळची लाईट आहे नामदेवा, मग सकाळी सकाळी तो जात होता. आणि शेतकरी गडी कसा असतो नामदेव महाराज, अगदी रांगडा ताकदवर. आता त्यांनी त्या मुलाला गाडीवरून पडल्यानंतर पाहिलं. आता पाहिलं तर आता याला मदत तर केली पाहिजे. ह्या मदतीच्या भावनेने तो त्याला उचलण्यासाठी गेला, पण तो त्याच्या पाठीमागून असणाऱ्या गुंड्यांच्या शर्टच्या भरोश्यावर गेला. त्याला असं वाटलं आता हा पालथा पडलाय म्हणजे याची मान पिरगळलेली आहे, बघ आता ही ओल्यात ओली जर नीट केली तर बरं, नाहीतर याची मान अशीच राहून जाईल. ह्या पाठीमागून गुंड्यांच्या शर्टच्या भरोश्यावर त्यांनी त्याची मान उलटी करायला गेला. ती मान होती कशी सरळ होती, पण त्यांनी ती गुंड्यांच्या भरोश्यावर असल्यामुळे त्यांनी ती केली उलटी. म्हणजे काही काही गोष्टी, काही काही फॅशन आपल्याला जीवावर सुद्धा बेतू शकतात. वेगळी फॅशन, वेगळं व्यसन केलं नाही पाहिजे. विठ्ठल खऱ्याही नसतात आणि बऱ्याही नसतात. तर उदाहरणार्थ बागुलबुवा, इकडं काय म्हणतात मला माहित नाही, पण आमच्याकडे त्याला भोकाडी भाव म्हणतात. तर ती आई त्या बाळाला समजावण्यासाठी काहीतरी त्या बागुलबुवाचं वेगळं वर्णन करते. त्याचे डोळे वाटी एवढे, त्याचे कान सुपा एवढे, त्याची कपडे लाल लाल, तो दिसायला काळा कुट्ट, असं काहीतरी वर्णन ती आई त्या बाळाला करते त्या बागुलबुवाचं. आणि मग ते जे बाळ असतं ते त्या बागुलबुवाचं वर्णन ऐकून घाबरतं, त्याला काय खायचंय ते खातं आणि निमूटपणे झोपतं. मग आता तुम्ही सांगा, आईच्या दृष्टीने बागुलबुवा खरा आहे का हो? नाही, आईच्या दृष्टीने बागुलबुवा खरा नाही आणि बाळाच्या दृष्टीने बागुलबुवा बरा नाही. तर काही गोष्टी खऱ्याही नाहीत आणि काही गोष्टी बऱ्याही नाहीत. तर खरं जे काय तर ते खरं फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नाम. तुका म्हणे तुझी खरा हेर वावगा पसारा. माऊली एका ठिकाणी सांगतात, शरीराटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवी. म्हणजे जे खरं काय असेल तर ते फक्त भगवान परमात्म्याचं नामच खरं आहे. आता पहा, कीर्तनाची सुरुवात होताना सुंदर ते ध्यान अभंग जवळजवळ सगळ्यांचाच पाठ आहे, कोणाचा पाठ नाही असं नाही. परंतु त्या सुंदर ते ध्यान या अभंगाचा कोणाला कंटाळा आजपर्यंत आलाय का हो? कोणी म्हटलंय का आता सुंदर ते ध्यान म्हणू नका, डायरेक्ट कीर्तनाला सुरुवात करा? म्हणजे खरं काय जे आहे तर ते भगवान परमात्म्याचं नाम खरं आहे आणि भगवान परमात्माच खरा आहे. विठ्ठल असं गोड असं त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर त्या साधकाला, त्या नामधारकाला दोन प्रकारच्या फायद्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर एक नंबरचा फायदा म्हणजे त्याची सर्व लोकांमध्ये कीर्ती होते, त्याची सर्व ठिकाणी कीर्ती होते. म्हणजे एक सुकीर्ती, दुसरी कुकीर्ती. सुकीर्ती म्हणजे उत्तम कीर्ती. तर उत्तम अशा प्रकारची त्या नामधारकाची कीर्ती होते.
अभंगाचं दुसरं चरण. जन तुटती बंधने जन तुटती बंधने जन तुटती बंधने जन तुटती बंधने जन तुटती प्रकारे त्या साधकाची त्या नामधारकाची सर्व बंधने तुटतात आणि सर्व बंधने तुटल्यानंतर त्याला लाभ होतो. हे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर लाभ कशा प्रकारे होतो तर त्या साधकाचा त्या नामधारकाचा त्या भगवंतावर भाव असला पाहिजे. कारण माऊली महाविष्णू ज्ञानोबा याच्या ठिकाणी हरिपाठामध्ये सांगतात भाव बळे आकळे हिरविना कळे करतळे आवळे तैसा हरी. म्हणजे त्याचा भाव जो आहे तो त्या ठिकाणी त्याला भेटतो. आणि भाव असल्यानंतर आता भाव म्हणजे काय बरं किती वेळात भाव तयार होतो तवा तापल्यानंतर किती वेळात हाताला चटका बसतो बरं त्या क्षणी. म्हणजे ज्या क्षणी भाव तयार होतो त्या क्षणी भगवंताची प्राप्ती ही होत असते. विठ्ठल असा नामभाव प्रकट झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणी भावजाचे गाठी 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 भावजाचे गाठी
मोठ्या प्रेमाने त्या भगवंताचं असं भजन करायचं आहे. हरी विठोबा रखुमाई, आपली नियोजित वेळ जी आहे या ठिकाणी संपलेली आहे. पुन्हा कधी असाच माझ्या जीवनात जर चान्स भेटला तर उर्वरित चिंतन मी मांडण्याचा प्रयत्न करेन. सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधनी, उभय लोके कीर्ती जेनी. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं नाम जे आहे हे किती सत्य साच खरे आहे आणि ते खरे असणारे भगवान परमात्म्याचं नाम तितकंच बरं सुद्धा आहे हे आपणाला अगदी सर्व दृष्टांत देऊन हे या ठिकाणी तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता भाव ज्याची गाठी त्याची लाभ उठाउठी हे अभंगाचं आपण तिसरं चरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर ज्या वेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती ज्या वेळेस त्या साधकाला नामधारकाला होते तर त्या नामधारकाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये करतात.
यथामती यथाअवकाश बोलण्याचा जो मी काही प्रयत्न केला ते साधू संतांचे माझ्या सद्गुरूंचे बोल आणि तुम्हा सर्वजणांचाच मला आशीर्वाद म्हणूनच मी काहीतरी बोलू शकलो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले एथजी माझे उरले पायी कपन विठ्ठल जे जे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वसंतन की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.